नमस्कार, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणावरनं राजकारण चांगलंच रंगतंय. आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणापासून पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे मात्र लांब राहिलेले दिसत होते. परंतु गेल्या 2 दिवसांपासून या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि अजित पवार यांचं वाकयुद्ध चांगलंच रंगलंय. दमानिया यांनी अजित पवार यांच्या नार्को टेस्टची मागणी केली. त्याला अजित पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं. ते म्हणाले, माझी नार्को टेस्टची तयारी आहे. त्या चाचणीत जर काही आढळलं नाही तर मात्र अंजली दमानिया यांनी पुन्हा कुठेच पुढे यायचं नाही. गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा. आता त्यावर अंजली दमानिया यांनी देखील उत्तर दिलंय. अंजली दमानिया यांनी अजित पवार यांना तुम्ही नार्को टेस्ट लवकरात लवकर करा असं म्हटलं होतं. मी तुमचं आव्हान स्वीकारते. त्यात जर तुम्ही दोषी आढळल्यास काय करणार हे सांगा. तुम्ही दोषी आढळला नाही तर तुमच्या मागणीप्रमाणे मी घरी बसून राहील. कोणतंही सामाजिक काम करणार नाही. संन्यास घेईल. परंतु तुमची जी नार्को टेस्ट होईल त्याची प्रश्नावली मात्र मी देणार. तुमचे विशाल अग्रवाल यांच्याशी संबंध नसतील, तुमचे आर्थिक व्यवहार नसतील आणि तुमच्या नार्को टेस्टमध्ये तुम्ही क्लीन आहात तर मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे की मी संन्यास घेईल. मी कुठलाही सामाजिक विषय कधीही लढणार नाही. त्यांनी माझ्यावरती जी वक्तव्य केली होती त्याची माफी मागण्यासाठी 24 तासांची वेळ दिली होती, परंतु त्यांनी माफी मागितली नाही. त्यामुळे आता शक्य ते सर्व कायदेशीर पर्याय मी वापरणार आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. कालची त्यांची 2 वाक्य होती. एक सुपारी घ्यायला आणि दुसरा रिचार्जवर काम करणारी बाई आहे. त्यांना मला सांगायचं आहे की तुमच्या पक्षाच्या नेत्यांनाच जाऊन विचारा, सुनील तटकरे किंवा छगन भुजबळ यांना विचारा की किती सिद्धांतांवरती काम करणारी मी बाई आहे. सूरज चव्हाण प्रकरणामध्ये तुम्हाला आनंदानं जे मोठे खुलासे करायचे ते प्लीज करा असं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे. तर मग पाहूयात की यावरती आता अजित पवार काय म्हणतायत. तेही आम्ही तुमच्यासमोर नक्कीच घेऊन येऊ. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.